एवढा वेळ गप्पा मारतोय, हो. मला एक शेवटचा प्रश्न आता. हा. आम्ही तुम्हाला टीव्हीवरती बरेच वर्ष बघत आलोय, बरोबर. पण त्याच्यानंतर जो काही समाज माध्यमांचा पण तुम्ही वापर करायला घेतला, मला असं सोशल वाटतं मीडिया. सोशल मीडियाचं तुमची प्रसिद्धी आम्हाला ते आणखीन आणि आणखीन वाढत जाताना दिसते. पण मला हा कायम प्रश्न राहिला की असं काय मोटिवेट केलं तुम्हाला की चला आपण आता सोशल मीडियाकडे जाऊया, म्हणजे काय एक ओव्हरऑल थॉट. मला एक ऑलवेज असं कुतूहल वाटतं की म्हणजे 14 वर्ष जवळपास मी याच्यावर त्यामुळे असं काय वाटलं आणि ते कसं आलं डोक्यात की आपण सोशल मीडियात जावं, आणि मे बी मग त्याच्या अनुषंगाने आलेले फायदे वगैरे आम्ही बघतोच, पण तुमच्याकडनं ऐकायला. नाही, गंमत कशी आहे की 2009 ची गोष्ट आहे. तेव्हा मेजवानी सुरू होऊन जवळपास 6-7 वर्ष झाले होते. आणि आमचा एक मित्र आहे फुफाला, तर तो एका चॅनलमध्ये होता. आणि तेव्हा तो म्हणे की विष्णू, तू अभी ये टाइम है कि तू शिफ्ट हो जा सोशल मीडिया में, क्योंकि आगे का जमाना वही है, OTT प्लॅटफॉर्म, यूट्यूब अँड ऑल दिस. तर तेव्हा मी खूप काही जास्त लक्ष नाही दिलं. तेव्हा एक वेगळा 3-3 चॅनलमध्ये मी एक शो करायचो. आणि पण नंतर जेव्हा 2016 साली मेजवानी बंद करायचं ठरवलं, तर त्याच्यानंतर आमची EP होती श्वेता बिडकर. तर तिला नेहमी वाटायचं की नाही बाबा, या माणसाचा शो बंद नाही पडला पाहिजे, कुठे ना कुठे सुरू पाहिजे. आणि तिने इनिशिएटिव्ह घेऊन मेजवानीच्या ऐवजी मग मास्टर रेसिपी हे चॅनल सुरू केलं. मग आमचे सर होते सुहास जागीरदार, जे ETV मध्ये सुद्धा होते, नरेश बिडकर, ही मंडळी, त्या सगळ्यांनी मिळून ते सुरू केलं. आणि मग जे काय आहे ते तुमच्या पुढ्यात आहे की मग मला याच्यावर जास्त हे झालं की बाबा मला माझे पदार्थ, पारंपरिक पदार्थ मला नेटाने लोकांपर्यंत पोहोचवता आले, की माझे विचार डिरेक्टली लोकांपर्यंत पोहोचायचे. मग त्याच्यात काही बॅरियर नव्हतं. आणि ही मंडळी छान, मी जे म्हणले ते करायचे. तो थँक्स टू दिस पीपल की त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. रिझल्ट किती आता 7 वर्ष झाली म्हणजे तुम्हाला? हो, जवळपास 7